माझं नाव नितीन सावंत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर कैलास सनमाडीकर सर. ऑलमोस्ट 10+ इयर आपल्यासोबत इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत. त्यांच्याकडून जाणून घेऊया सर, तुमच्याबद्दल थोडी माहिती. तुम्ही काय करताय, कुठे, कशा पद्धतीने डॉक्टर या क्षेत्रामध्ये आहात, तुमच्याबद्दल थोडं. नमस्कार, मी डॉक्टर कैलास उमाजी सनमडीकर. मी जत येथे गेली 27 वर्षे कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करतोय. मी आणि माझी मिसेस आम्ही एक 30 बेडेड छोटंसं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवतो. त्याचबरोबर माझे स्वतःचे काही बिझनेसेस आहेत. एक पेट्रोल पंप आहे, एक ट्रान्सपोर्ट कंपनी बॉम्बे बेस्ड आहे. त्याचप्रमाणे आपलं एक शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आम्ही काम करतोय. तर त्यामध्ये सुद्धा आपले जवळजवळ 15-16 ब्रँचेस आहेत आणि त्या ठिकाणी जवळजवळ 3000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये आपल्याकडे पॉलिटेक्निक्स आहे, कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, CBSE स्कूल आहे आणि निवासी आश्रमशाळा आपल्या जवळजवळ 5 शाखा आहेत. आणि सर्वसाधारण याचं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन आणि याचे सगळे फायनान्शियल डिसिजन्स आणि सगळ्याच इन्क्लुडिंग पर्सनल प्लस हे इन्स्टिट्यूटचे प्लस सगळ्याच गोष्टी आम्ही आमच्या लेवलवरती करत राहतो आणि ग्रामीण भागात काम करतो. ॲज अ म्हणजे अपकमिंग सगळ्या बाकीच्या पण व्हेंचर्स आहेत आपल्या ज्या आता चालू आहेत. हे सर्वसाधारण छोटंसं बॅकग्राऊंड आहे आपलं. छान. सो तुम्ही इतकं सगळ्या मल्टिपल बिझनेसेस काम करतायत आणि स्वतः डॉक्टर आहात. सो ह्या सगळ्या मल्टिपल क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला NS वेल्थ बद्दल किंवा आर्थिक नियोजन करावं असं वाटलं, याचं कारण काय असेल, किंवा आर्थिक नियोजन करायच्या अगोदर असे काय चॅलेंजेस तुम्ही फेस केले की तुम्हाला वाटलं की एक फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे? काय झालं, सर्वसाधारण ही मला वाटते 2015-16ची वेळ असेल. माझी कन्या 10वीला होती, अपूर्वा. तर कारण 11वी-12वीला जे तिला पुढचं शिक्षणासाठी जायचं होतं त्यावेळेला ते आम्हाला असं शक्य नव्हतं की बाबा जतमध्ये तिला नीटची एक्झाम द्यायची होती आणि त्याचं जे प्रॉपर कोचिंग इथं नव्हतं. मग आम्हाला एक तो अलार्मिंग साईन ज्याला म्हणतो आपण, ते लक्षात आलं की बाबा आपण कुठं आहोत. हे आम्ही सर्वसाधारण ती 10वीला असताना एक रिअनालाइज केलं की बाबा चांगली प्रॅक्टिस आहे, बिझनेसेस आहेत, सर्व सुंदर जरी असलं तर आपण एक फ्युचरचं ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायला हवं असतं, ते कौटुंबिक लेवलला असू द्यात किंवा इन्स्टिट्यूट लेवलला असू द्यात, ते केलं गेलेलं नव्हतं. मग त्यानिमित्तानं मग आम्हाला थोडंसं बाहेरगावी शिफ्ट व्हायची गरज असल्यामुळे ओव्हरऑल आपलं कसं चाललंय किंवा पाठीमागचं काय चाललंय याचा एक लुक आपण घेतला आणि मग असं लक्षात आलं की सगळं स्मूथली चालतंय पण आपण प्लॅनर नाही आहोत. बरोबर. प्लॅन जर नसेल तर मग समजा काही इमर्जन्सी झाल्या किंवा काय प्रवेशाच्या वेळेला पैसे लागले किंवा इतर काही गोष्टी लागतील, हे असं प्रॉपर नव्हतं. मग त्यावेळेला असं लक्षात आलं की बाबा आपण एक प्रॉपर एजन्सी शोधली पाहिजे. माझे डॉक्टर मित्र आहेत, डॉक्टर माणी आणि डॉक्टर कोठावळे, यांच्या माध्यमातून तुमचा रेफरन्स मिळाला मला. आणि त्यानंतर मग एकदा मग जसं की मला प्रॉपर असं लक्षात आलं की बाबा आम्ही जे सर्च करत होतो की बाबा आपल्याला नक्की काय पाहिजे, की आम्हाला काही असं ॲसेट किंवा वेल्थ क्रिएशन हा विषय आता आमच्या दृष्टीने नव्हता, की प्रॉपर प्लॅन करणं की स्मूथली मुलांचे एज्युकेशन्स असतील, आपली स्वतःची आता दोघांची रिटायरमेंट्स असेल आणि मेन म्हणजे एज्युकेशनसाठी किंवा त्या दोघांच्या लग्नासाठी किंवा आमच्या रिटायरमेंटसाठी एक ते प्रॉपर फंड प्लॅनिंग करून आपण त्याच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. हे लक्षात आल्यानंतर आम्ही प्रॉपर एजन्सी शोधत होतो. हे डॉक्टर मित्रांच्यामुळे ते शक्य झालं आणि आम्ही NS वेल्थपर्यंत पोहोचलो. सो आता NS वेल्थ ऑलमोस्ट 10 वर्षापर्यंत तुम्ही आहात असोसिएटेड. साधारणतः पूर्वी होता आणि पूर्वी जे काही फायनान्शियल डिसिजन तुम्ही घेत होता, बिझनेसमध्ये घेत होता, पर्सनल लाईफमध्ये घेत होता, आणि NS वेल्थशी जोडल्यानंतर असे काय चेंजेस अनुभवास तुम्हाला आले की जे तुम्ही सांगू शकता? नाही, बेसिकली पहिल्यांदा काय झालं की बाबा ज्या वेळेला अशा स्वरूपाचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे हेच थोडंसं उशिरा कळालं आम्हाला. आम्ही जरी प्रोफेशनली डॉक्टर असलो किंवा बाकी सगळ्या गोष्टी बघत असलो तर अशा स्वरूपाचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की सो दॅट तुम्हाला ती एक आपण ज्याला स्टॅबिलिटी म्हणतो की बाबा एक रिलॅक्स राहू शकू असं. मग हे कळाल्यानंतर मग ज्या वेळेला हे सगळ्या गोष्टी, आपली लाईफस्टाईल कशी आहे किंवा आपल्या रिक्वायरमेंट काय आहेत की फ्युचरमध्ये आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंट काय असू शकतात, हे ज्या वेळेला तुमच्याशी बोलणं चालू झालं त्यावेळेला आम्ही हे पेपरवर घेतलं. मग ते आम्ही एक रिवाइजच केलं थोडक्यात की बाबा नक्की आपलं फ्युचर कसं राहणार आहे, मुलांचं एज्युकेशन कसं राहणार आहे, त्यांचे मॅरेजेस कसे राहणार आहेत, आपली रिटायरमेंट कशी राहणार आहे, आपला आता इन्कमिंग सोर्स काय आहे आणि आउटगोईंग पण कसं राहतं. तर त्याच्यावरती एक मग पूर्वीचे असे हॅपॅझर्डली डिसिजन घेतले जायचे. मेनली म्हणजे चला
वी हॅव सफिशियंट मनी इन पॉकेट, मग चला गाडी घेतली, चला टूरला गेलो किंवा असं. पण ते वन्स वी हॅव म्हणजे टेकन द ॲडवाइस फ्रॉम यू पीपल की मग आमच्यासमोर एक फ्रेम झाली. ओके. फ्रेम ह्या सेन्सनं झाली की कंपल्सरी तुम्हाला बाबा जर हे पुढचं स्मूथ जायचं असेल तर यू हॅव टू स्पेअर धिस मच अमाऊंट इन द पर्टिक्युलर वे आणि पर्टिक्युलर टाइम पिरियडसाठी आणि पर्टिक्युलर अमाऊंटमध्ये असं. मग हे कळलं आणि हे ऍक्च्युली दॅट वॉज द म्हणजे म्हणजे हे महत्वाचा मुद्दा होता. आणि त्याच्यामुळे काय झालं की तुमच्याशी बोलल्यानंतर किंवा तुमच्या झाल्यानंतर आता आमच्या प्रायोरिटी चेंज झाल्या. ओके. दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आय वॉन्ट टू हायलाइट इट की बाबा फर्स्ट यू हॅव टू इन्व्हेस्ट युअर सेल्फ, सिक्युर युअर फ्युचर अँड देन थिंक ऑफ रिमेनिंग अमाऊंट व्हॉट टू डू फ्रॉम द करंट फ्युचर. हे कळणं फार गरजेचं असतं. म्हणजे जे अपकमिंग आता जे आपलं ऐकतील किंवा ज्यांना काय पुढं करायचं असेल तर पहिल्यांदा कसं आहे की तुम्ही तुमचं फ्युचर सिक्युर घ्या. तुम्हाला जे काय प्लॅन्स करायचे आहेत, कुठलं व्हेकल घ्यायचं आहे, मुलांच्या शिक्षणासाठी काय लागू शकतं, रिटायरमेंट करू लागू शकतं किंवा विलिंगली आपल्याला कधी रिटायरमेंटचं एज फिक्स करायला पाहिजे, ह्या सगळ्या फ्रेम झाल्या की पहिल्यांदा तुम्ही हे सिक्युअर करा आणि मग रिमेनिंग मधनं मग तुम्ही इतर गोष्टी करू शकता. हे मला बेसिक हा मोठा डिफरन्स NSVHला जॉईन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. जसं असं बोलू शकतो का आपण की तुमचं पर्सनल लाईफ आणि बिझनेस लाईफ बऱ्याचशा डॉक्टरांच्या केसमध्ये मिक्सअप झालेलं असतं की पर्सनल लाईफ आणि बिझनेस किंवा प्रॅक्टिस लाईफ ही वेगळी काढता आली एक फायनान्शियल प्लॅनिंगच्या. आता यानंतर पण याच्या मला पुढे जाऊन, कारण ज्यावेळेला मला कळालं त्यावेळेला मला इतरही डॉक्टरांना सांगावंसं वाटलं की बाबा नाही तर त्याच्यासाठी आपण एक असं छोटेसे डॉक्टरांची मीट पण घेतली. माझ्या असं लक्षात आलं की जी मेंटॅलिटी माझी पूर्वी होती तशी बऱ्याच जणांची काय आपल्याला काय गरज आहे, वी आर अर्निंग डेली आणि फंटॅस्टिक मनी इन्कमिंग आहे तर वी विल प्लॅन, किंवा मग कुठेतरी असं आरामात पडलेले आहेत, कुठे सेव्हिंग अकाउंटला पडलेले आहेत, कुठे स्मॉल एफडीज मध्ये पडलेले आहेत. पण त्याचं मनी मेक्स मनी जो फॉर्म्युला जो राहतो किंवा प्रॉपर प्लॅन केलं, इन्व्हेस्ट केलं तर ते आपण पैशाला कामाला जे लावायला पाहिजे हे मोस्ट ऑफ द डॉक्टरांना किंवा माझ्या आता ज्या प्रोफेशनमध्ये आम्ही काम करतो त्यांना बऱ्याच जणांना हे माहित नाही की बाबा फक्त इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून तुम्ही प्रोफेशनल म्हणून काम करा, दररोजचा पैसा कमवा आणि तेवढा शॉर्ट ड्युरेशन पुरते डिसिजन घ्या आणि विषय संपला. पण त्या पैशाला कामाला लावल्याशिवाय जो आपण अर्निंग आहे आणि त्याला कामाला लावल्याशिवाय तुम्हाला जे ग्रो रिच ज्याला आपण म्हणू किंवा बाबा पैशानं कमवणं हा जो कन्सेप्ट आहे तो बऱ्याच जणांना नाहीच माहिती आहे. आणि हे मला अनुभव आलं आणि मी स्वतःपासूनच ते बघितलं. आता जरी आम्ही आता काही नाही केलं तरी सुद्धा आपण बाबा हे आपली जी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो. आपल्या प्रोफेशनल मध्ये सुद्धा आता जसं की नवीन क्वालिफाईड स्टाफ हायर करणं, आपल्या ज्या ड्युटीज आहेत किंवा ज्या लोकांना त्या तयार करणं आणि ज्याला आपण एक नवीन एक थिंकिंग पण त्या पॅटर्नमध्ये बदल होतं की बाबा नॉट नेसेसरीली पूर्वी आम्ही काम करताना कसं होतं की फिजिकली आय हॅव टू वर्क, पण आपल्या अशा सिस्टीम जनरेट होत नाही आहेत की बाबा तुम्ही आज वर्षातनं एखाद्या दिवस टूरला गेला किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनला गेला तर डॉक्टर हॅज टू क्लोज हिज क्लिनिक आणि अल्टिमेटली आर्थिक लॉसेस तिथं होतात. मग त्या पद्धतीनं पण ही विचारसरणी बदलली की बाबा नाही आपल्याला आपल्या प्रेझेन्स असू दे किंवा नसू दे आपण असे बिझनेसेस चूज केले पाहिजेत किंवा आपण आपलं स्वतःचा एक्झिस्टिंग बिझनेस ह्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे की तिथे की तुमचा प्रेझेन्स ऍज अ की पर्सन म्हणून पाहिजेच आहे, नॉट नेसेसरी की बाबा तुम्ही ॲब्सेंट राहील तर चालतंय. पण ज्यावेळेला ॲब्सेंट राहिलं तर युअर अर्निंग अँड इन्कमिंग शूड म्हणजे चालूच राहिलं पाहिजे. हे खूप महत्वाचा मेसेज एक आहे की बाबा तो बऱ्याच जणांचं किंवा एस्पेशली डॉक्टरांचं कसं आहे की ते असतील तरच ते पेशंट बघतील, तरच ते ऑपरेशन्स करतील आणि तेच त्यांचं अर्निंग चालू होईल. पण आपण ज्या गावात राहतो किंवा ज्या सोसायटीमध्ये काम करतो तर तुम्ही असे रिसोर्सेस आपल्याला उपलब्ध आहेत की तुम्ही ह्या दृष्टीने सुद्धा विचार करू शकता. टीम ऑफ डॉक्टर एकत्र येऊन करू शकता किंवा क्वालिफाईड डॉक्टर हायर करू शकता, जसं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पण ही पण गोष्ट तितकीच महत्वाची आहे असं मला पण वाटतं. सो तुमचा हा अनुभव आहे की जसं तुम्ही बोलला की प्रॅक्टिस अँड पर्सनल लाईफ ही वेल मॅनेज तुम्हाला पर्सनल आणि फायनान्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. असं नाही की बाकी सगळं ओके आहे पण फायनान्स ओके नाहीये, बिकॉज मनी इज इम्पॉर्टंट इन एव्हरीबडीज लाईफ. इम्पॉर्टंट हा आहेच, कारण कसं असतंय कारण त्याच्याशिवाय आपलं म्हणजे कोणत्याही गोष्टी असू द्यात त्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत आहे की बाबा फक्त पैसा, फक्त पैसा. पण त्याच्याबरोबर तुमची लाईफस्टाईल मॅटर करते. मुलांचं एज्युकेशन असू द्या किंवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या काळानुरूप त्या बदलतात, लाईफस्टाईल बदलते. मग त्या दृष्टीनं जर आपण प्लॅन नसेल
आणि तर मग तुम्ही ट्रबलमध्ये येऊ शकता किंवा मग सडन एखादं जसं झालं. आता याच्यामध्ये अजून की एक महत्वाची गोष्ट आहे की फर्स्टमध्ये तुमचं रिस्क कव्हर कम्प्लीट करून दिली तुम्ही. त्यामध्ये तुमच्या जसं आमच्या आता नॉर्मल एक्झिस्टिंग पॉलिसीज वगैरे LICच्या जास्त होत्या, तर त्याच्यामध्ये ज्या आपल्या टर्म इन्शुरन्स होत्या किंवा आपल्या क्रिटिकल केअरच्या मेडिकलच्या वगैरे ह्या ज्या पॉलिसीज होत्या त्या आम्ही असं एक हॅपॅझाइडली बाबा एक 10 लाख रुपयाचं कव्हर पाहिजे, ठीक आहे, तो करून मोकळा झाला होता. पण त्याच्यातलं स्पेसिफिकेशन शोधणं, एज रिलेटेड बाबा कुठल्या रिस्क असू शकतात किंवा क्रिटिकल केअरची पॉलिसी असणं गरजेचं आहे, रेग्युलर मेडिकल इन्शुरन्स कव्हर असणं गरजेचं आहे, असे जे हे डेप्थ मधले नॉलेज आहेत जसे तुमच्या वेगवेगळ्या व्हिडिओतून किंवा तुमच्या ज्या वेगवेगळ्या सेमिनार्स झाले त्यातून मग आपल्याला कळायला लागलं की नाही बाबा आपल्याला वी हॅव टू टेक केअर ऑफ दिस थिंग्स ऑल्सो, की नॉट नेसेसरीली दररोज जायचं आहे, काम करायचं आहे. आणि कसं असतं की डॉक्टरांचं हे प्रोफेशन असं आहे की तो फ्रेश मनी ज्याला म्हणतो डे टू डे तो जमा होतो आणि मग त्यामुळे फार पुढचं थिंकिंग बरेच जण म्हणजे जेवढ्यापर्यंत मी बघितले त्यांनी खूप काही पुढे डॉक्टर्स याचा विचार नाहीत करत आहेत ते. आणि हे अज्ञान म्हणण्यापेक्षा कसं असतं की दे आर कम्फर्टेबल विथ देअर म्हणजे इन्कम करंट अर्निंग आहेत ते, आणि रिक्वायरमेंट प्रमाणे डिसिजन घ्यायचे. मग सेव्हिंग मध्ये केलं तर ते फक्त कुठं रिअल इस्टेटमध्ये केलं जातंय बरोबर किंवा गोल्डमध्ये केलं जातं. मग ते त्याला वाटत राहते बाबा हे सगळं जर ज्या वेळेला आपण अनालाइज करतो की त्यावेळेला हे कम्फर्टेबल आहे. पण आम्ही ज्या वेळेला आमचं स्वतःचं अनालाइज केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की रिअल इस्टेटमध्ये आपलं चांगलं काम आहे, इतरही गोष्टीमध्ये चांगलं काम आहे, पण ॲज सच प्लॅनिंग नाहीये बरोबर. आणि ते असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. की त्यामुळे कसं असतं की आज तुमची नेटवर्क किती आहे याच्यापेक्षा तुम्ही प्लॅनड किती आहात आणि फ्युचर मधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन करता याला फार महत्व आहे असं मला वाटतं. ओके, फॅन्टॅस्टिक. तुम्हाला अनुभव असेल की तुम्ही NSWL जोडल्यानंतर तुमच्यासोबत तुमचे गोल्स डिस्कस झाले, तुमच्या अगोदरच्या काय फायनान्शियल डिसिजन डिस्कशन झाल्या आणि तुम्हाला एक प्लॅन प्रेझेंट झाला आणि ओव्हर द इयर फ्रॉम क्वार्टरली 6 मंथली इयरली पूर्ण प्लॅन रिवाइज होतो. हा काय अनुभव तुम्हाला? तो पण खूप चांगला अनुभव आला की पहिल्यांदा तुमच्या लोकांनी एक डाटा सेट मध्ये आमच्या लाईफस्टाईल समजून घेतली की बाबा तुम्ही कोणते व्हेकल्स वापरता, आउटिंग किती वेळेला असतं किंवा डे टू डे जे तुमचे एक्सपेन्सेस काय आहेत आणि तुमचं इन्कमिंग काय आहे, आउटगोईंग काय आहे, त्याचं प्रोपोर्शनेट काय आहे. आणि जसं की काय ओळखीमुळे म्हणा किंवा इतरांमुळे काय अनवॉन्टेड पॉलिसी पण केल्या गेल्या होत्या. मग त्या काही पॉलिसी तुमच्याकडून सांगितलं बाबा याचं पुढं फ्युचरमध्ये फार गरजेचं काय नाही आहे, सरेंडर करा. म्हणजे असं जो काय तो प्लॅन होता तो थरली म्हणजे आपल्या डिस्कशन आमच्या बऱ्याच क्वेरीज होत्या, कारण आम्हाला स्वतःला हे फील्ड नवीन होतं. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी सगळ्या क्वेरीज क्लिअर करून घेतल्या. आपल्या मिटिंग झाल्या, समजा तुमच्या इथं झाल्या जतमध्ये, तुला माझ्या पुणे ऑफिसमध्ये आम्ही येऊन गेलो मॅडम मी वगैरे. त्यामुळे असं लक्षात आलं की बाबा जे आमचं जे डाऊट्स होते ते बऱ्यापैकी सगळे क्लिअर, म्हणजे अगदी मुळासकट ते सगळं संपूर्ण ते म्हणजे सगळं सेशन वारंवार 2-3 सेशन झाले. आणि त्यानंतर एकदा जो प्लॅन प्रेझेंट केला तुम्ही की बाबा माझ्या असं लक्षात आलं की बाबा आपल्या टॉप प्रायोरिटीज कुठल्या कुठल्या आहेत आणि हे मस्टच आहेत, तिथं आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं. उदाहरणार्थ आता मुलांचे मॅरेजेस असतील, मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन म्हणजे त्यांचे ऍडमिशन्स असतील, परत आमच्या रिटायरमेंट असतील, ह्या ज्या मेजर गोल्स होते तर त्याची आम्हाला एवढी आयडिया नव्हती की बाबा एवढे पैसे लागतील. मग ते इयर वाईज कॅल्क्युलेट करून, इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करून वगैरे खूप सुंदररित्या तुम्ही ते सांगितलं. त्यामुळे आम्हाला ते लक्षात आलं. आणि बऱ्याच वेळेला मग नवीन नवीन प्रोजेक्ट घेणं होतं, जसं आता नवीन हॉस्पिटलचा प्रोजेक्ट चालू आहे किंवा नवीन एखादं व्हेकल घेणं असं, तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही जे प्लॅन केलं की नाही बाबा तुम्ही व्हॅल्यू सरेंडर करण्यापेक्षा तुम्ही लोन घेऊ शकता याच्या अगेन्स्ट, आणि त्या पद्धतीनं मग ते करून तुमचं इकडे पण तुम्हाला फरक नाही पडणार आहे आणि तुमच्या नेटवर्कमध्ये पण फरक पडणार. त्यामुळे ज्याचे काय तसे काही लोकांना ते सिली डाऊट्स पण वाटत असतील विदाउट हेजिटेट तुम्हाला विचारलं चांगला होता. आणि त्यानंतर मग आम्ही ज्यावेळेला मिटिंगचे नोटीस किंवा तुमच्याकडून ज्यावेळेला मेसेज यायचा त्यावेळेला आम्ही आमचे डाऊट्स किंवा काय डिसिजन्स होत असतील किंवा आता व्हेकल घ्यायचं आहे किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट चालू करायचा आहे तर त्यावेळेला सुद्धा आम्ही प्लॅन करून तुम्हाला डाटा सबमिट केला, तर त्यातही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ऍडवाइस केला. आणि म्हणजे ओव्हरऑल जर्नी वॉज अ फॅन्टॅस्टिक. आणि आम्हाला आवडलेलं आहे की बाबा अशा स्वरूपाचं जर, कारण कसं झालं माणूस लिटरेट असणं आणि फायनान्शियल लिटरेट असणं हा फरक आहे. आणि तो म्हणजे आम्ही प्रोफेशनल आता 26-27 वर्ष काम करतोय पण तुमच्याबरोबर 10 वर्ष काम करतो, तर हा फरक आम्हाला जाणवला त्याच्यामध्ये. आणि एक कसं असतं की बाबा एक दिस इज अ लास्ट टॉप की बाबा NSWL इज अ लास्ट टॉप मी म्हणेल की जिथं मला ऑल प्लॅनिंगच्या बाबतीत, फायनान्शियल प्लॅनिंगच्या बाबतीत असेल, पर्सनल प्लॅनिंगच्या बाबतीत असेल किंवा आय थिंक वॉट दिस इज द लास्ट सोल्युशन मला सापडलं. आणि तुमची टीम पण खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यामुळं आपण पर्सिस्टंटली गेली 10 वर्ष आता टचमध्ये आहोत आणि वी आर सॅटिस्फाईड.
असे काही डिसिजन तुम्ही NSL ला जुडल्यानंतर असं वाटतं की असे 2 डिसिजन आहेत की माइंड ब्लोईंग किंवा ऑसम आहेत, असं काही तुम्हाला आठवतंय किंवा सांगावं असं आहे अनुभव काय? की जो मला एक तर म्हणजे पूर्वीची माइंडसेट जसा होता, मी मगाशी पण Okay. सांगितलं की पूर्वीचा माइंडसेट कसा होता की पहिल्यांदा आपल्या प्रायोरिटीज डिफरंट होत्या. हा. तर आता आपल्या कसं की एकदा फायनान्शियल प्लॅन केल्यामुळं हा. तर पहिली प्रायोरिटी आता आमची इन्व्हेस्टमेंटला चालली. ओके. की बाबा समजा मंथली XYZ माझं इन्कमिंग असेल तर त्यातलं एवढं अमाऊंट तुमचं एवढं पर्सेंटेज दॅट शुड गो, ती इकडे काही पण होऊ दे तुमचं. बरोबर. मग त्यात कसं एक मेजर व्हेकल घेणं असू द्या किंवा मुलांचं एज्युकेशन असू द्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा त्याला सेकंड प्रायोरिटी देऊन आम्ही पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटला की बाबा नाही, आपलं फ्युचर सिक्युअर केलं पाहिजे. आणि एकदा फायनान्शियल स्टॅबिलिटी आली तुम्हाला तर मग बाकी डेफिनेटली मग बाकीचे त्याच्यानंतर मग आता जसं हॉस्पिटलचं आता जे 30 बेड पासून आता आपण 100 बेडला जाऊ शकतो. पण आता पर्सनल फायनान्सेस मध्ये काहीही बदल न करता तो प्रोजेक्ट ऍज अ तुमचा आमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तो आता आम्ही करतोच आहे. पण त्याचं पूर्वीचे कधी प्रोजेक्ट करताना कसं व्हायचं की मग इकडचं सगळं वाइंडअप करायचं आणि सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या प्रोजेक्टमध्ये व्हायचं. ग्रेट. आणि आता काय झालं की बाबा नाहीये की आपलं एक सर्टन लेवल आहेत, हे पर्सनल जे टॉप प्रायोरिटीचे गोल आहेत तिथं डिस्टर्बन्स नाही झाला पाहिजे. आणि तसं तो हॉस्पिटलच्या प्रोजेक्टच्या वेळेला आम्ही डायलेमामध्ये होतो की बाबा आपलं ओन कॉन्ट्रीब्युशन पण त्या नवीन प्रोजेक्टमध्ये जात आहे, तर ते करायचं किंवा नाही करायचं. मग करायचं असेल तर मग आपल्याला हे संपूर्ण सेट पण व्हायला पाहिजे. तिथलंही 25-30% कॉन्ट्रीब्युशन आमचं आहे आणि प्लस बाकीचे पैसे तिथे येणार आहेत. तर मग ते करत असताना तो सध्या तो क्रुशियल डिसिजन होता की बाबा हे कसं यातनं बाहेर पडायचं. कारण प्रोजेक्ट तर करायला पाहिजे होता आणि परत हे टाइम बाइंडिंग आपले गोल्स आहेत. मुलांचं पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या, मुलांची लग्न असू द्या किंवा रिटायरमेंट एका 2 वर्ष पुढे मागे करू शकतो आम्ही प्रोफेशनल असल्यामुळे, पण ह्या 2 गोष्टी पुढे मागे करू शकत नव्हतो. त्यामुळं तो एक खूप मोठा हेल्प आम्हाला झाली की बाबा अदरवाईज की बाबा हा ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे. असं म्हणू शकतो आपण की फायनान्शियल प्लॅनमुळे क्लॅरिटी आणि पीस ऑफ माइंड खूप, कारण पीस ऑफ माइंड झाल्यामुळं पूर्वीचे डिसिजन थोडेसे हॅपाझार्डली व्हायचे ना की बाबा चला XYZ व्हेकल घ्यायचा आहे, त्याला घेऊन टाकू, काय बजेट आहे, मग त्यातलं जरा पुढच्या वर्षांचं झालं तर फार विचार करत नव्हतं. पण नंतरच्या वेळेला आम्ही हे करायला होतं, घ्यायचं आहे ते अल्टिमेट व्हेकल घ्यायचं आहे, हॉस्पिटल बांधायचं आहे किंवा बाकीच्याही गोष्टी ज्या काय करायच्या ते करत असताना आम्ही पहिल्यांदा प्रायोरिटी काय दिली की बाबा रुटीन आपलं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. जो काही इन्कमिंग आहे तर त्याच्याबरोबर याचे रिफ्लेक्शन्स आमच्या वर्क प्लेसला पण पडते ना की बाबा तुम्हाला एकदा इकॉनॉमिकल स्टॅबिलिटी आली आणि आपल्या फ्युचर प्लॅनमध्ये आपल्याला कसं हे सगळ्या गोष्टी अचीव्ह करायचे ही फ्रेमच कम्प्लीट समोर आपल्या समोर प्रेझेंट होते. त्यामुळे डिसिजन सुद्धा इझी होतं. म्हणजे हा एक तुम्हाला एक क्लॅरिटी आली फायनान्शियल प्लॅनमुळे की हे डिसिजन घेत असतात. आणि आणखी काही डिसिजन जे तुम्हाला वाटले की रिअली इट्स ऑसम दॅट आय फील, तसा तो जॉईनिंगचा डिसिजन असेल समजा. कारण त्याच्यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला आम्ही बघत होतो त्यावेळेला काय आमचे डीमॅट्स अकाउंट होते, मग हॅपॅझार्डली कोणीतरी काय सजेस्ट केलं की ते आम्ही ते घ्यायचो. पण ते दॅट टू म्हणजे असं की बाबा चला एक ऍडिशनल सोर्स इन्कम क्रिएट करायचा अशा हिशोबाने ते घ्यायचं. पण त्याच्यामध्ये कधी लॉसेस झाले, कधी प्रॉफिट झाले, पण ते अल्टिमेटली हे फायनान्शियल प्लॅनिंगशी याचं काहीच लिंक नव्हतं. ओके. म्हणजे जसं ॲज गुड ॲज तुमच्या बँकेत आणि मेडिकल शॉप मधला फरक असतो घ्यायचे, त्याचा इम्पॅक्ट काय त्याचा विचार न करता बाबा चला कसं असतंय की मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पाहिजेत, वेगवेगळ्या पुस्तकातून म्हणा, पॅसिव्ह इन्कम पाहिजे, ह्या थरली ह्या गोष्टी माहीत होत्या. पण त्या इम्प्लिमेंटेशनचा जो मेन इश्यू होता तो प्रॉपर इम्प्लिमेंटेशन चालू केलं ते NSL ला आपण जॉईन झाल्या पाहिजे. कारण याच्यापूर्वी माझं जदला पण डीमॅट अकाउंट ऑपरेट करणारे लोक होते. सांगलीतनं काय केलं, इचलकरंजीतनं केलं, पुण्यातनं केलं, काही लोकांनी आम्हाला त्यातनं पैसा कमवून पण दिला. पण ते एक्सक्लुझिव्हली ट्रेडिंग करणारे लोक होते. बाबा आज आपल्याला वाटतं हे चांगलं होणार आहे ते पिकअप करा, 4 महिने 2 महिने ठेवा, त्यानंतर आज हायला गेलं ते विकून टाका आणि परत म्हणजे असं झालं. पण अल्टिमेटली आता आम्ही ज्या वेळेला ते 45-46 एजला होतो त्यावेळेला आमच्या असं लक्षात आलं की हे इम्पॉर्टंट नाही आहे की फायनान्शियल प्लॅनिंग इम्पॉर्टंट. ते सर्च करता करता आम्ही NSL पर्यंत पोहोचलो. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्हाला जसा अनुभव आला की हे बऱ्याच वेळा आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस दिला जातो तो बायस असतो किंवा आटपाडी किंवा जर म्हणजे तुम्ही काही घोटाळे पण अनुभव आले असतील, काय मेसेज त्यांना तुम्ही देऊ शकता? म्हणजे आता सर्वसाधारण पहिलं डीमॅट अकाउंट मला वाटतं मी 2002-03 साली चालू केलं. प्रॅक्टिस माझी 97ला चालू झाली होती. ओके. आणि एक वर्षभर स्मूथ मध्ये चाललं आणि मला इथे आयडिया होती की बाबा आपल्याला ऍडिशनल असावं.
पण त्या अकाउंटमधनं काय झालं की त्यातनं ते टीमच बाहेर पडली आणि मग परत त्या ठिकाणी ते असे पैसे पडून राहिले आणि मग ते काम करणारे लोकही बंद झाले. त्यामुळे मग ते परत अपडाऊन झाले म्हणल्यानंतर हे नकोच, त्यापेक्षा मग आपलं रिअल इस्टेटमध्ये असतील किंवा इतर आपल्या लाईफस्टाईल अपग्रेडेशन असतील वेगळं त्याच्याकडे ते फोकस झालं. मध्ये ते डिस्टर्ब झालं ना त्याच्यामुळे. त्यानंतर मग जेव्हा आम्हाला कळालं मग त्यावेळेपासून बाकीचे आम्ही सर्च करत होतो, पण त्यांचं सगळ्यांचं असं होतं की बाबा तुम्हाला तुमच्याकडे जेवढा सरप्लस होतोय तुम्ही आमच्याकडे द्या आणि आम्ही ते तुम्हाला ह्या ठिकाणी गुंतवायला सांगतो. ते तुम्हाला पर्सेंटेज नाही सांगता येणार पण ते तुम्हाला अर्निंग करून देईल. मग त्यामध्ये अपडाऊन्स आले, पण ते काय की पण आम्हाला ते सॅटिस्फॅक्शन, ज्याला आपण पीस ऑफ माइंड म्हणतो, फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर ज्या मस्ट गोष्टी आहेत त्याचं प्रोव्हिजन आज आता समजा मला नेक्स्ट इयरला मला माझ्या मुलीच्या ऍडमिशनसाठी एखादी XYZ अमाऊंट पाहिजे तर ती प्लॅन असल्यामुळे मला आता त्याचं टेन्शन बिलकुलच नाही. बरोबर. पण जे पूर्वी कसं होतं की 11th आवरला जर मला हे लागलं तर मग मला एखादी रिअल एस्टेट डिस्पोज करावं लागली असती किंवा मग किंवा काही फायनान्शियल इन्स्टिट्यूट कडून किंवा बँक कडून बॉरो करावं लागलं असतं. मग त्याच्या अजून पण रेट ऑफ इंटरेस्ट आले, बाकीचे खर्च आलाच नसतो आणि त्याचं बर्डन आलं ऍडिशनल. मग त्याची EMI चालू झाली वगैरे हे होतं. त्यामुळे असे 3-4 डिसिजन निश्चित सांगता येतील की ज्याच्यापासून बाबा आपण, कारण कधी कधी आमचंही माइंडसेट व्हेरिएट होत होतं की बाबा आहेत ना आता अजून भरपूर काम करायची वर्ष शिल्लक आहेत तर का नाही आपण हे करूया आपण, म्हणजे असंही आलं स्टेटस. पण ते तुमच्याशी डिस्कस केल्यानंतर किंवा चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की बाबा आपल्या ह्या 4 गोल मधले जे अमाऊंट आहे त्याला आपल्याला ऍब्सोल्यूट टचच नाही करायचं. अदरवाईज मग तुम्ही इकडे प्रोफेशनली किंवा नवीन हॉस्पिटल प्रोजेक्टमध्ये, नवीन व्हेकल्समध्ये, आता त्यानंतर आपण 2 व्हेकल घेतले पण इकडे काहीच डिस्टर्ब नाही होते, कारण हॉस्पिटलचा खूप मोठा प्रोजेक्ट आपला 100 बेडचा येतो तर तिथं काही इकडचं काही डिस्टर्ब न करतो तो कंपनी लेवलला आपण गेलो आता की बाबा कंपनीच्या लायबिलिटी पण आपल्याला लिमिटेड राहतील शेवटी. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जसं ज्ञान असेल म्हणा किंवा आज प्रायव्हेट लिमिटेड रजिस्टर करण्यापासून ते काही डाऊट्स होते आम्हाला की बाबा आपण कुठल्या सेक्टरमध्ये कंटिन्यू राहिलं पाहिजे, कारण आपली जी लिगसी आहे, जी इकॉनॉमिकल लिगसी, फायनान्शियल लिगसी असेल किंवा सोशल लिगसी असेल, ते नेक्स्ट जनरेशनला पण कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजे ना. मग ते कुठल्या फ्रेममध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ शकते तर त्याचं सुद्धा भरपूर वेळेला आपलं डिस्कशन झालेलं आहे. आणि आम्ही बऱ्याच वेळा ते डिस्कशन झालं की मग त्यानंतर आपण जर प्रोजेक्ट करणारच असाल तर मग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आपण गेलो आता आणि प्रोजेक्ट आता म्हणजे चालू. गुड. सो हा तुमचा अनुभव. आता तुमचे बरेच वेळा तुम्ही बरेच लोकांना तुम्ही सांगत असता की प्लॅनिंग करा आणि बरेचसे तुमच्या सांगण्याने बरेचसे लोक जॉईन झाले आणि दे रिअली एन्जॉईंग द फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेस. आणि ऍज अ सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर हा जो आम्ही काम करतोय आपल्या भागामध्ये, सेबी रजिस्टर्ड ऍडवायझर आहे, त्याच्याकडून ऍडवाइस घ्यावी आणि ते फी घेऊन द्यावी. बऱ्याच वेळांना हा एक समज आहे की फ्रीमध्ये ऍडवाइस मिळतो किंवा असे काय डिफरन्स तुम्हालाही फ्री. याच्यामध्ये आता 2 गोष्टी सांगतो की ज्या वेळेला मी जॉईन होण्यापूर्वी आमचे अगदी जवळचे दोन्ही डॉक्टर मित्र तुमचे क्लायंट होते आणि जेव्हा आपलं प्रायमरी डिस्कशन झालं त्यानंतर मग मला ते एक सवयी म्हणा किंवा आपण की बाबा प्रॉपर त्यांचं जिथं हेडक्वार्टर असतं तिथं मी भेट देतो युजली किंवा तुमचे सेटअप कसे आहे, तुमची टीम कशी काम करते कोणत्याही बिझनेसमध्ये, कारण आपण इथं बसून किंवा अशा न्यूट्रल प्लेसेसला बसून आपण डिसिजन घेऊ शकत नाही. आणि त्यानंतर मग मला ते इंटरॅक्शन बरं वाटलं. आणि मेन म्हणजे तुम्ही आपल्या भागातले आहात, जत आणि विटा म्हणजे एक असं काय खूप लांब नाहीये आणि बॉर्न अँड ब्रॉड फ्रॉम द रुरल एरिया, जसं तुमचं बॅकग्राऊंड आहे तसं माझं बॅकग्राऊंड आहे. त्यामुळे मला असं लक्षात आलं की एक ॲश्युरिटी बाबा इथं आपलं चिटिंग होणार नाही किंवा व्हॉट एव्हर जे ॲडवाइस देतोय ते तुम्ही प्रॉपर द्याल, हे एक कॉन्फिडन्स मला गेन झाला किंवा नाही. आणि प्रिव्हियस जसं दोन्ही डॉक्टर मित्रांचं मला सहकार्य लाभलं आणि त्यांनी सांगितलं नाही खूप सुंदर व्यवस्थित आहे. आणि ते म्हणजे त्यांचे अर्निंग्ज असतील किंवा त्यांचा पोर्टफोलिओ असेल तो आम्ही एक रफली डिस्कस करताना बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की बाबा आपल्याकडे अजून नाही म्हटलं तरी 10 ते 15 वर्ष आहेत. आपण एक 60 रिटायरमेंट एज जरी पकडलं तर 15 वर्षामध्ये आपण व्यवस्थितरित्या हे फायनान्शियल प्लॅन करू शकतो, आपले टार्गेट अचीव्ह करू शकतात. आणि त्यानंतर एकदा NSWL जॉईन केल्यानंतर मग आता आम्ही आउटसाईडच्या बाकीच्या ऑल सोर्सेस जिथं होत्या त्या सगळ्या आता बंद आहेत आणि एकाच ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस दॅट टू बी ॲज पर फायनान्शियल रिक्वायरमेंट, प्लॅनिंग रिक्वायरमेंट प्रमाणेच करायला लागलेलं आहे. त्यांनी वी आर इन द राईट ट्रॅक. रिव्ह्यू मिटिंगमध्ये आपल्याला फीडबॅक जातो, कधी कमी आहोत कधी जास्त आहोत, हे त्या फिगर्स आपल्याला कळतात. त्याप्रमाणे SIP वाढवायची गरज आहे, कमी करायची गरज आहे. हे सगळं तुमच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळतं. तो काय अनुभव आहे जो बऱ्याच वेळा वाटतं की एकदाच प्लॅनिंग केलं की संपलं काय त्याच्याबद्दल तुम्ही म्हणता? तर कसं होतं की बऱ्याच वेळेला आपल्या प्रायोरिटी पण चेंज होतात. बरोबर. आणि मग ड्युरेशन चेंज होतात. किंवा पहिल्यांदा प्लॅन करताना आपण 55 एज पकडलं होतं पण थोडंसं लक्षात आलं की बाबा ते 60 पर्यंत आपण स्ट्रेच केलं. त्यानंतर जसे गुंतवणुकीदार मग आता जसं की आपलं
इन्फ्लेशनच्या अकॉर्डिंगली आपल्याला हे करणं गरजेचं आहे. आणि कसं होतं, आता आम्ही फर्स्ट जनरेशनचे डॉक्टर असल्यामुळं की बाबा ह्या फील्डमध्ये आम्ही पहिल्यांदाच होत, मग ते त्याच्यातून प्रॉपर बाबा फक्त आपण एकाच जागी स्टॅग्नंट राहणं हे पण बरोबर नाही. प्रॅक्टिसमध्ये तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग बरोबर तुमची इथली डेव्हलपमेंट पण तितकीच महत्वाची, की तुम्ही जे प्रोफेशन करता. बरोबर. आणि त्यानंतर जसं पॅसिव्ह इन्कम पण जेवढं महत्वाचं आहे लक्षात आल्यानंतर, हे जसं की आता तुमचा जो पोर्टफोलिओ आहे त्याच्यातून तर पॅसिव्ह अर्निंग होतच आहे, पण त्याच्याबरोबर जसं की माझे स्वतःचं फिजिकल प्रेझन्स जिथं गरज नाही आहे, जसं पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणचं सुद्धा अर्निंग चालू झालं. एक बॉम्बे बेस आपली ट्रान्सपोर्ट कंपनी आहे, त्या ठिकाणचं अर्निंग चालू झालं. किंवा त्याच्यासाठी दिवसभरातून एक थोडासा एक अर्धा तास तासभर वेळ द्यावा लागतो आम्हाला, किंवा काय फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचे आहेत किंवा तिथल्या मॅनपॉवरकडून फीडबॅक घेणं, पण ते पण चालू आहेत की दॅट टीम वॉज वर्किंग फॉर मी ॲज अ म्हणजे पॅसिव्ह इन्कमसाठी ते लोक काम करतायत आपल्याला. असे आता करतोय. त्याबरोबर काही गोष्टी आता अपकमिंग याच्यामध्ये आता आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये पण करतोय की तिथंही थोडंसं आपलं बाबा एखादं सुपरवायझरी मेंटेन करून, तिथला स्टाफ मेंटेन करून, किंवा ते आणखी एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम आपल्या फॅमिलीसाठी आपण जनरेट करू शकतो. त्याच्याबरोबर आता आपल्या काही प्रॉपर ज्या रिअल इस्टेट आपल्या चांगल्या मोक्याच्या जागी होत्या, त्यामध्ये आता टुरिझम आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आम्ही आता एक कंपनी रजिस्टर केलेली आहे. कारण हे सगळं दिस ट्रॅव्हल स्टार्ट फ्रॉम की बाबा आपल्याला एक ह्या एजला रिटायर व्हायचं आणि तिथला आपला फिजिकल प्रेझेन्स राहिला नाही पाहिजे. त्यामुळे त्याच्याही प्रोसेसमध्ये आहेत. जसं आता त्या पद्धतीनं आपण पुढे जसे सरकतो तसं डिसिजन. आणि याचा मेन फायदा म्हणजे माझ्या नेक्स्ट जनरेशनला पण खूप चांगला झाला की बाबा प्रत्येक मिटिंगला मी त्यांना, माझ्या दोन्ही मुलांना इन्व्हॉल्व्ह करतो. जेवढं त्यांना समजतंय तेवढं करता येईल. मॅडमना पण आम्ही करतो की बाबा तुम्ही काही थोडेसे आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज दिल्या, काही फायनान्शियल ट्रेनर्स तुम्ही दिले होते आम्हाला, त्यांचे पण कोर्सेस आम्ही कम्प्लीट केले. मॅडमना स्पेशली मी कम्प्लीट करायला सांगितले, बाबा एकदा समजून घ्या, बेसिक्स तरी क्लिअर पाहिजे. हा, की बाबा आपल्याला कसं मूव्ह व्हायचं आहे, काय असतं याच्यामध्ये. कारण काय होतं की 99% आय डोंट नो, आता ते फिगरमध्ये मला नाही सांगता येत, पण माझ्या सराउंडिंगमध्ये जे लोक आहेत की दे नो एव्हरीथिंग, बट इम्प्लिमेंटेशन नाही होत आहे त्यांच्या. इम्प्लिमेंटेशनचा कम्फर्ट आणि बिफोर इम्प्लिमेंटेशनचा कम्फर्ट हा इज अ टोटल डिफरंट थिंग. सो तो एक क्वार्टरली जे रिव्ह्यू होता त्याच्यामुळे तो इम्प्लिमेंटेशन सहज शक्य झालं, क्लॅरिटी मिळाली. आणि आपण वेअर वी स्टँड, की बाबा आज आपण फायनान्शियली कुठं स्टँड आहोत हे नेहमी आपल्याला 3-4 महिन्यानंतर ते कळून जातं की बाबा टार्गेटमध्ये तुम्ही शॉर्टफॉल आहात, पुढे आहात, मागे आहात, हे कळणं फार गरजेचं आहे. मग अकॉर्डिंगली मग तुमचे सजेशन्स आणि मग आमचे डाऊट्स किंवा इन्फॉर्मेशन झालं ना की मग आपण वी आर नियर टार्गेट, की बाबा नाही हे होतंय तर आता माझ्याकडे अजून 5 वर्ष आहेत, 6 वर्ष आहेत माझ्याकडे अजून, तर बाबा टार्गेटमध्ये आपल्याला व्हेरिएशन होतंय का हे सुद्धा मग आपल्याला इव्हॅल्युएट करता येतं ना, की बाबा एवढ्या शॉर्ट स्पॅनमध्ये तुम्ही आम्हाला सांगत असल्यामुळे. मग त्या पद्धतीने मुलांचे डिसिजन्स असतील, आमचे स्वतःचे डिसिजन असेल, SIP अमाऊंट वाढवण्याचे डिसिजन असेल. कारण आम्हाला वाटायचं आपण एवढी SIP करतो म्हणजे आता सफिशियंट आहे, बस झालं, ह्याच्यात नाही लागणार आहे. पण ज्या वेळेला आपण टार्गेट ओरिएंटेड, बाबा इथं एवढा शॉर्टफॉल आहे, इथं एवढा आहे, हे ज्या वेळेला तुमच्याकडनं कळलं जातं त्यावेळेला मग करेक्टिव्ह ऍक्शन्स पण घेतल्या जातात. बॅक ऑफ द माइंड मग त्याच्यावरती सायकल चालू होतं नाही की बाबा अजून स्टील वी आर नॉट टार्गेट अचीव्ह नाही झालेलं आहे. बरोबर. पण ते त्या पद्धतीचे पण डिसिजन्स आहेत. मग एखादा नवीन डिसिजन घेण्यापूर्वी बाबा नाही आपण अजून इथे मागे आहोत तर आपण ते करेक्ट करू आणि मग आपण बाकीचे डिसिजन घेऊ, हे पण होतं त्या पद्धतीने. सो दॅट्स द बिगेस्ट बेनिफिट आहे. खूप सुंदररित्या. आणि मी एवढंच सांगेल की बाबा काय होतं, प्रोफेशनल पर्सन एनी सॉर्ट ऑफ अस, जसं आज मी डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे, की जे मी माझं नॉलेज आहे तर त्याच्यामुळे मी चांगला पेशंटला ट्रीट करू शकतो, त्यांना सॅटिस्फाय करू शकतो. पण सगळ्या रोलमध्ये मी असू शकत नाही की फायनान्शियल प्लॅनर इज अ डिफरंट थिंग आणि त्याच्यात सुद्धा एक्सपर्टीज आहेत. मग त्याच्यात सुद्धा बाबा अनुभव असणारे आहेत, किंवा सेबी रजिस्टर्ड असतील, अनरजिस्टर्ड असतील, किंवा काही लोक प्लॅनिंग करून फक्त फसवायच्या उद्देशानं तुमच्याशी टचमध्ये होतात, किंवा काही आता जसे इतर इन्शुरन्स कंपनीज असतील किंवा त्यांना ते तुम्ही किती कव्हर्ड आहात किंवा त्याच्यापेक्षा जास्त बाबा आपलं प्रीमियम कसा हे होऊ शकतो, त्या म्हणजे रॉंग सेलिंग ज्याला म्हणतो ते पण होऊ शकतं कधी कधी. पण ते कसं झालं, ते सगळं अवॉइड झालं ना याच्यामध्ये. मध्ये आपला टोस फोकस कुठं आहे आणि त्या पर्टिक्युलर पॉइंटमध्ये आपण बरोबर पोहोचलेलो आहोत. व्हॉट यू सेड द मेसेज, आज यंग डॉक्टर आहेत तुमच्या कम्युनिटीमध्ये की त्यांना यंग डॉक्टरांना वाटतं की इनिशियली काही गरज नाही प्लॅनिंगची, किंवा आज तुम्हाला अनुभव आला की 40 नंतर 45 नंतर तुम्ही असोसिएट झाला आणि तुम्हाला फील होतं की यार मी अगोदर केलं असतं तर एक वेगळी सिच्युएशन. निश्चित वेगळी सिच्युएशन असते आणि ते सहज शक्य होतं. ज्यावेळेला आम्ही रेट्रोग्रेड जाऊन 25 वर्षापूर्वीची आमची आर्थिक स्थिती आणि आजची आर्थिक स्थिती बघतो आणि जेवढं ड्युरेशन शॉर्ट तेवढी तुमची इकडे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जास्त असते. मग आम्हाला लॉंग ड्युरेशन मिळालं नाही
आता सुदैवाने सर्वसाधारण एक पहिली आता ही 10 वर्ष, पुढची 5 वर्ष, एक 15 वर्ष मिळतात, तेवढ्यात सुद्धा आता आम्ही खूप सुंदररित्या आमचे सगळे टार्गेट अचीव्ह करू शकायला लागलेलं आहे. तर हे बिगनर्ससाठी असेल. आता उदाहरणार्थ माझी कन्या, तिचं जस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय, मुलगा अजून 3rd MBBS ला आहे. तर त्यांना मी आता हे वारंवार सांगतोय किंवा त्यांच्या लक्षात आणून देतोय की बाबा हे फ्रेम आहे, तर तुमची जे मला आता 1 लाख रुपये SIP इन्व्हेस्ट करून 15 वर्षात करता येत असेल, ते तुम्ही 10,000 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून तुमच्या 25-30 वर्ष 40 वर्ष तुमचं प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्ही करू शकता आणि तुम्हाला एक्स्ट्रा बर्डन कुठलंच घ्यायची गरज राहणार नाही. त्यामुळं जे कोण यंग असतील, आता जसे आमची मुलं आहेत, जसे अजूनही नॉट ओनली डॉक्टर्स पण अदर प्रोफेशनल्स ऑल्सो, तर त्यांना माझं प्रायमरी सजेशन आहे की बाबा डे 1चा तुमचा जो सॅलरी किंवा तुमचं जो प्रोफेशनल पासून इन्कम चालू होईल त्या दिवसापासून तुम्ही इन्व्हेस्ट स्टार्ट करा. आणि मी माझ्या मुलीच्या बाबतीत तिच्या इंटर्नशिपचा पहिला पगार आला तर तो मी डायरेक्टली तिला इन्व्हेस्ट करायला सांगितला. आणि सी इज एन्जॉईंग नाव की बाबा नाही बाबा इट्स अ ग्रोईंग. बाबा आपले जे पैसे होते की बाबा अमाऊंट वॉज अ व्हेरी लेस, पण ती अमाऊंट आपण तिथं टाकली तर ती ग्रो व्हायला लागलेली आहे. आणि अल्टिमेटली मी त्याला तेच सांगितलं की ही अमाऊंट खूप छोटी आहे आत्ताची, पण ज्या वेळेला तुझे प्रोफेशनल 30 वर्षाची 35 वर्षाची 50 वर्षाची होईल त्यावेळेला ही अमाऊंट किती ग्रो होईल हे SIP कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आम्ही ते सांगतो त्यांना. आणि मग त्यांना असं वाटत राहतं अरे मग हे खूपच सुंदर आहे. आणि मग काम करायला लिमिटेशन्स आले किंवा आपल्याला शेवटी आपलं छंद जोपासले पाहिजे, फिरलं पाहिजे आणि मग तुम्ही काम केलं पाहिजे. आता आमच्या जनरेशनच्या वेळेला कसं होतं की बाबा प्राईम मोटिव्ह वॉज अर्निंग करूया, कारण आपलं बॅकग्राऊंड खूप छोटंच होतं. हा, आणि आपण पहिल्या जनरेशनचे डॉक्टर आहात, मग कम्फर्ट पाहिजे, व्हेकल्स पाहिजेत, याच्याकडे पहिला जो फोकस राहतो इट विल कम. किंवा आज आपण घेते किंवा घरांच्या वरती बऱ्याच लोकांचं फ्लॅट आता मेट्रो सिटीमध्ये फ्लॅट इन्व्हॉल्व म्हणजे पैसा गुंतवला जातो इमिडिएटली प्रोफेशनमध्ये. तर माझं प्राईम सजेशन हेच राहील की बाबा ह्या सगळ्या गोष्टी येतील, पण थोडंसं पेशंटली पहिल्यांदा यू डू युअर फायनान्शियल प्लॅन फर्स्ट. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काय डेस्टिनेशनला जायचं आहे, काय तुम्हाला लाईफस्टाईल पाहिजे, कुठल्या एरियामध्ये तुमचं फ्लॅट पाहिजे, कुठलं व्हेकल वापरायला पाहिजे, हे पुट इट ऑन पेपर. मग त्याची रिक्वायरमेंट करा, मीट अ प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर लाईक NSWell. आणि त्यानंतर मग तुम्ही जर ते स्टार्ट करण्यापूर्वी जर आज माझं अर्निंग पहिला दिवस असेल तर तुम्ही 1-4-6 महिने प्रॉपर प्लॅन करा. मग ह्या गोष्टी तुम्हाला कधी कधी मिळू शकतील, हे तुमच्याकडनं बेटर मिळू शकेल. आणि मग तुम्ही स्टार्ट करा की मग ज्या ठिकाणी तुम्ही 10 लाखाची गाडी घेत असाल तर तुम्ही प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करत असाल तर नेक्स्ट लक्झरी सेगमेंटमधली गाडी घेऊ शकाल. एका लोकॅलिटीमध्ये तुम्ही फ्लॅट घेऊ शकत असाल तर तुम्ही चांगल्या लोकॅलिटीमध्ये घेऊ शकत असाल आणि पैसा कमवून आणि त्याच पैशातनं घेऊन. अदरवाईज आपण आता बऱ्याच न्यू जनरेशन किंवा नवीन प्रोफेशनल चालू करतात ते दे आर बिझी विथ द पेइंग EMIs. रिअली बऱ्याच वेळेला म्हणजे आता तुम्ही जो बोलला की लोक प्रोफेशन मध्ये आहेत आणि बरंचसं कर्ज काढले असं शिकायला. आणि नाही, इव्हन आम्ही बघितलं की आता ते 50-55चे डॉक्टर पण असतात किंवा आता नंतर तुम्ही 5 वर्ष वापरली गाडी, 10 वर्ष वापरली, मग ती जुनी वाटायला लागते. मग परत आता इझी फायनान्स वेज अवेलेबल आहे. मग किंवा घरी येतील, डॉक्युमेंटेशन कम्प्लीट करतील आणि पण ते दे डोंट कॅल्क्युलेट की बाबा याचं मला व्याज किती जाणार आहे, मला त्याचं इंटरेस्ट किती पडणार आहे, मग ते काही बघितलं जात नाही. मग ते कसं आहे बाबा आपल्याला एन्जॉय करायला मिळतंय ना, चालू आपण ह्या गोष्टी म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलला पाहिजेत, ह्या डिनाय नाही करू शकत आहे. पण तुम्ही टाइम बाइंडिंग करा की बाबा प्रायोरिटी शुड गो फॉर फायनान्शियल प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंट. आणि मग त्या गोष्टी नवीन जनरेशनचं काय होतं की नवीन गोष्टी अगोदर आणि मग जसं वेळ मिळेल तसेच कधी कोण 40ला जागे होतील, कोण 50ला जागे होतील. कारण बऱ्याच आता आम्ही बघतो आता हॉस्पिटल सेक्टरमध्ये असल्यामुळं काही लोक आहेत असे की ते ट्रीटमेंट देऊ शकत नाही त्या वडिलाला की आता ह्या वयात आणि यांचं पोटेन्शियलिटी आता एवढं नसल्यामुळे आम्ही नाही ट्रीटमेंट देणार आहे. जर काय कारण आमचं प्लॅनिंगच नाही आहे, फायनान्शियली आमच्याकडे आम्ही वीकच आहोत, अशाही गोष्टी आता आम्ही बघितलेल्या आहेत. त्यामुळे मग शेवटी हे सगळं चेंज होतं. मग शेवटी पैसा रिलेशन तुमचे कसे ठेवायचे याच्यावरती अवलंबून राहणार. मनी आणि रिलेशन्स किंवा इमोशन्स ह्या खूप प्रॉपर वेनं बिगिनर्सनी जर मॅच केलं तर मला म्हणजे माझा स्वतःचा अनुभवावरून सांगतो की आम्ही आता एज्युकेटेड आहोत, पोस्ट ग्रॅज्युएट आहोत, बाकी फॅमिली बॅकग्राऊंड, बाकी सोशल बॅकग्राऊंड जरी चांगलं असलं तर तिथल्या त्या डेप्थला जाऊन हे बघितलं जात नाही. आणि याचं मूळ कारण आहे की ते एज्युकेशनमध्ये पण आम्हाला कधी शिकवलं गेलं नाही. आर्थिक एज्युकेशन ओव्हरऑल नाही, आपल्या ज्या एज्युकेशन सिस्टीम्स आहेत त्याच्यातही कुठे हे शिकवलं जात नाही. त्यामुळे एक सर्वसाधारण यंग जनरेशनला हेच आहे की बाबा यू प्लॅन फर्स्ट अँड डू द थिंग्स व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आणि जर तुम्ही प्लॅन करायलाच फेल झाला तर अल्टिमेटली तुम्ही प्लॅनिंग करायलाच म्हणजे प्लॅनिंग फॉर फेल मग झाल्यासारखं होणार आहे. आता एक बरीचशी ट्रेंड आले की
पटकन श्रीमंत होणं किंवा असा काही अनुभव यांच्याबद्दल काही आता मी स्वतः काय त्याच्यातला हा सफरर नाहीये, पण मी आता बघतो इतर आमच्यात बरेच प्रोफेशनल्स वगैरे की ते 25% देतील, 60 देतील, 80% देतील अशा, आणि बिगिनिंगला त्यांना ते मिळालेलं पण होतं, पण नंतर ते पैसे जास्त गुंतवून ते करू नये ह्या मताचा मी आहे. जिथं आपली स्टॅबिलिटी आहे, 5% 2% रिटर्न कमी पडू देत, पण आपण ज्या एमनं तिथं जातो आणि तिकडे तुमचं म्हणजे संपूर्ण जे मुद्दल आहे ते पण जाणार आणि गेन तर म्हणजे ते पण जाणार, म्हणजे काहीच तुमच्या हाती लागणार नाही. आणि हा शॉक आहे तो जो परत करेक्ट करायला आणि तुम्हाला पुढे बरेच दिवस मेहनत घ्यावं लागणार आहे. मग हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर ऑन अन ॲव्हरेज जे रिटर्न्स आपण सांगतो 10-15% रेंजमध्ये जे अॅन्युअल देतात ते जेन्युइन आहेत असं मला वाटतं. आणि जे तुम्हाला अबाव 15% किंवा 20% जे अश्युअर करतील किंवा इयरली आम्ही एवढं करून देतो, कॅपिटल गेन अमुक करून देतो, ते करून देतो, दॅट ऑल फॉल्स त्यांचे कमिटमेंट्स आहेत. असं आहे, दे वॉन्ट टू वर्क देअर सेल्फ. कारण आता आम्ही बऱ्याच जसं समृद्धी स्कीम असेल, कारण आता आम्ही ते मोतेवार ते तुम्ही बघितलं असेल, कारण ते पर्ल्स असतील किंवा ह्या आमच्या एरियात आजही ते क्लायंट आहेत आणि आम्ही बघितलेले की दे आर सफरर्स, की बाबा त्यांनी ते छोट्या कालावधीमध्ये साठी मोठं काहीतरी गेन करायला गेले आणि ते ऍब्सोल्यूट त्यांना ते पोळलं. आणि कधी कधी रिसेंटली आमच्या एरियामध्ये एखादी सुसाईड पण झाली अशा कारणाने. म्हणजे ह्या गोष्टी अशा वर्स्ट आहेत की बाबा स्लो बट स्टडी विन्स द रेस ज्याला म्हणतो आपण, ते फॉलो करायला पाहिजे. आणि बिगिनर्सने जर केलं तर ती अमाऊंट इतकी निग्लिजिबल राहते की तुमच्या लक्षात पण राहणार नाही की बाबा ते एवढं अमाऊंट तुमच्याकडनं जाणार आहे प्लॅनिंगसाठी. त्यामुळे डेफिनेट माझं सजेशन्स राहील सगळ्या यंग जनरेशनला किंवा न्यू एंटरप्रिनर्स असतील किंवा न्यू बिगिनर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, ते क्रुशियल रोल इज टू डिसाईड द म्हणजे फायनान्शियल प्लॅनर. आणि हा जर केलं तर नेक्स्ट त्यांचा 25-30-40 वर्ष वॉट एव्हर इज देअर फायनान्शियल जर्नी ते खूप लवकर, किंवा ते कधी कधी प्रिपॉन्ड होऊन तुम्ही 30 वर्षाचं केलं तर इट विल कम टू 20 years ऑल्सो, किंवा तुम्ही फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला 20 वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये मिळून जाईल की तिथून पुढे तुम्हाला छंद म्हणून काम करायचं, नॉट की बाबा तुमचं मला लाईफस्टाईल मेंटेन करायचं किंवा EMI पे करायसाठी काम करायची गरज नाही. आय रिअली काय मेसेज वंडरफुल तुम्ही बोलला की पॅशन म्हणून, आवड म्हणून किंवा सेवाभाव म्हणून करणं आणि EMI साठी काम करणं तिथं कंपल्शन आलं. हे सेकंड चॉईस नाही. बरेच प्रोफेशन मध्ये आवड न करता काही लाईफस्टाईल मेंटेन करायचं म्हणून प्रॅक्टिस करणं किंवा प्रेशर न करता त्याच्याऐवजी प्रॉपर बेसिक्स लेवलला लाईफस्टाईल आली समजा आणि ती अचीव्ह होत नाही तर मग दे कॅन थिंक ऑफ सेकंड वे की बाबा मग मला इझी जसे किंवा रिटर्न जिथं चांगले मिळतील, मग त्याच्यामध्ये मग बरेच होते असं त्या पद्धतीनं ते विचार करू शकतात लोक. त्यामुळं हे खूप सुंदर आहे की बाबा एखाद्या आता आपलं जे काय हे चालू आहे यातल्या एखाद्याने जरी हा डिसिजन घेतला आणि त्यांनी जर बिगिनिंग पासून स्टार्ट केलं तर मग असे की बाबा एक फायनान्शियल लिटरसी येईल आणि ते खूप लवकर फायनान्शियल फ्री होऊन जातील. अशी तुम्ही सामाजिक आर्थिक प्रोफेशनल डॉक्टर म्हणून आहात, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सोशल कॉन्ट्रीब्युशन म्हणून करू शकला, तर याच्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल पार्ट काय कन्सिडर करू शकता किंवा काय सांगू शकता त्याच्याबद्दल, समाजाबद्दल फायनान्शियल प्लॅनिंगच्या संदर्भात? तसं वैयक्तिक आमच्या कुटुंबाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर जत शहर किंवा जत परिसराने आम्हाला असं म्हणजे भरभरून दिलेलं आहे. आणि त्यामध्ये जसं वडिलांची राजकीय कारकीर्द असेल आणि त्यानंतर माझी डॉक्टर की म्हणून माझं प्रोफेशनल माझं करिअर असेल आणि त्याच पद्धतीनं जे आमच्या स्वतःच्या ज्या 2 ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एज्युकेशन फील्डमध्ये काम करतायत, तर ह्या सगळ्यांचा जर ज्यावेळेला विचार केला आणि विथ पर्स्पेक्टिव्ह टू द फायनान्शियल स्वतःचं प्लॅनिंग, कोणताही माणूस सोसायटीमध्ये ज्यावेळेला मान सन्मान आणि बाकी सगळं ज्यावेळेला मिळतं तर माझं स्वतःचं विचारसरणी अशी आहे की बाबा एक सर्टन लेवलपर्यंत तुम्ही स्वतःसाठी काम केलं पाहिजे आणि निश्चित स्वरूपाने सगळ्यांनीच केलं पाहिजे. आणि पण त्याच्यानंतर एकदा तुमचे जे काही गोल्स किंवा टार्गेट अचीव्ह झाले तर इट्स अ टाइम टू पे बॅक टू द सोसायटी, की बाबा ज्या भागातून ज्या गावातून आपण मोठे झालेलो आहोत, फायनान्शियली आपण स्टेबल झालेलो आहोत, तर हे सोसायटीला आजही आपण किती जरी म्हणालो भारत डेव्हलप्ड आहे किंवा असं जरी असलं तर रुरल एरियामध्ये काम करताना अशा फॅमिलीज, असे पेशंट्स, असे विद्यार्थी आम्ही बघितले आहेत की ते निव्वळ पैसा नसल्यामुळं त्यांचं एज्युकेशन होऊ शकलं नाही, पैसा नसल्यामुळं त्यांचं वैद्यकीय ट्रीटमेंट होऊ शकली नाही आहे. तर त्यामुळं फायनान्शियल प्लॅनिंग आम्ही स्टेबल असल्यामुळं तर आम्हाला हे लक्षात आलं की आपल्याला आता पेबॅक करायचं आहे. तर त्यामध्ये विविध क्षेत्रात जसं शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपण जर
जगची गरज ओळखून आम्ही आता काम केलं. सीबीसी स्कूल पहिल्यांदा चालू केलं, ते खूप सुंदररित्या चालू आहे. नर्सिंग कॉलेज असू द्या, ब्लड बँक असू द्या, त्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज असू द्या, जशा अशा जगच्या मुलांच्या गरजा ओळखून आम्ही शैक्षणिक गरजा ओळखून त्या कोर्सेस आपण चालू केलं आणि हजारो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत त्याचा बेनिफिट घेतलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही स्वतः आता ज्या वेळेला हॉस्पिटल सेक्टरमध्ये काम करतो, आता आम्ही फायनान्शियली स्टेबल झाल्यामुळं आम्ही खरोखर ज्या गरजू आहेत आणि जे नीडी पेशंट्स येतात किंवा सोशल ऑर्गनायझेशन येतात त्या ठिकाणी आम्ही आता आर्थिक मदत करू शकावं लागलो. कारण जर तुम्ही आता बऱ्याच वेळेला काय होतं की शॉर्ट गोल्समध्ये तुम्ही मोठे होणार आणि मग तुम्ही लोकांना मदत करणार आणि याच्यामध्ये ते दोन्ही बाजूनं सफर होतात आणि मग ते नोवर राहतात, म्हणजे जे करणार आहे ते. त्यामुळं माझं असं मत आहे की पहिल्यांदा फायनान्स स्टेबिलिटी महत्वाची असेल आणि ते जर तुमच्या टार्गेटप्रमाणे अचीव्ह केलं असेल तर तुमचा सेकंड जर्नी जो आहे की जो मेंटल सॅटिस्फॅक्शन किंवा एक आपण स्वतःसाठी करून सोसायटीसाठी काय तर करतो याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन जर तुम्हाला हवं असेल तर बेसिकली तुम्ही फायनान्शियल स्टेबल पाहिजे. आणि ते झाल्याशिवाय तुम्ही समाजसेवा किंवा इतर कोणत्याच फील्डमध्ये करू शकत नाही. आणि ते झाल्यानंतर जसं आवड म्हणून तुम्ही इतर क्षेत्रात पण तुम्ही कार्य करू शकता. आणि खरोखर गरजू लोक आणि देणारी लोक यांची भेट घडणं सुद्धा खूप वेळेला घडत नाही आणि अननेसेसरी लोकांना अननेसेसरी लोक मदत करतात आणि ते निडीपर्यंत पोहोचत नाही. तर त्यामुळे हा सुद्धा आमचा अनुभव आहे. त्यामुळं आम्ही स्वतःला आमच्या सनंडीकर कुटुंबियाला आम्ही असं रिस्ट्रिक्ट करून ठेवलेलं आहे की बाबा आपला एरिया ज्या काय डेव्हलपमेंट करायच्या आहेत त्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या शाळा काढणं, संस्था काढणं. आता उदाहरणार्थ जर सांगितलं की ह्या शैक्षणिक 25-26 वर्षापासून आम्ही आता नीट आणि जेईची बॅच चालू केली की ज्या कामासाठी इथल्या विद्यार्थ्यांना 100 किलोमीटर दूर जाऊन शिफ्ट व्हावं लागत होतं. त्याच पद्धतीनं जसं मी नर्सिंग सांगितलं, हॉस्पिटलमधलं सिटी स्कॅन असू द्या, ब्लड बँक असू द्या, विविध क्षेत्रातल्या समाजातल्या डॉक्टरांशी, मित्रांशी, शैक्षणिक संस्थांशी टायअप करून आम्ही आपल्या भागातल्या गरजा ओळखून आता आम्ही ह्या काम करतोय. आणि आता आम्हाला असं वाटतंच आहे तर आमची जनरेशन प्लस अपकमिंग जनरेशन स्टेबल असेल तर इट्स अ टाइम टू पे बॅक टू द सोसायटी. आणि जिथं जिथं आपली गरज लागेल, आम्ही काही सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकणार आहे, पण जिथं छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करू शकतोय ते एक अलग म्हणजे त्याला एक वेगळं कॉन्ट्रीब्युशन आणि त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आम्हाला नेहमी मिळतं. आता आम्ही श्री उमाजीराव सनमडीकर सामाजिक कृतज्ञता निधी नावानं गेल्या 3-4 वर्षापासून जे शेतकरी आत्महत्या असतील, काही जळीत असतील किंवा कुठलेही हार्ट अटॅकनं वगैरे करत्या पुरुषाचं वगैरे निधन होत असेल, काही ठराविक कुटुंबांना आम्ही आर्थिक मदत करतोय की आपलं काम सोडून एक समाजाची बांधिलकी म्हणून किंवा पे बॅक टू सोसायटी म्हणून आम्ही हे करतोय आणि त्याचं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आम्हाला आहे. आणि हे सगळं अचीव्ह करायला सुद्धा आमचं स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंगच कारणीभूत आहे असं सुद्धा मला असं म्हणजे प्रकर्षानं जाणवलेलं आहे. कारण आपण स्टेबल असल्याशिवाय आपण बुडतोय आणि दुसऱ्याला आपण मदत नाही करू शकत. तर त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा स्टॅबिलिटी मिळाली ती फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि त्यानंतर मग ह्या बाकीच्या गोष्टी ओघळून आल्यात. त्यामुळे मला वाटतं की बाबा ह्या डायरेक्टली जरी लिंक नसल्या ह्या व्हेरिएबल असू शकत असेल, पण आमच्या कुटुंबाच्या दृष्टीनं आम्हाला एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध मिळाला आणि त्याप्रमाणे आम्ही ह्या सोसायटीला आता ते करतोय. आणि ही लिगसी जी आहे सोशल आणि ही ती नेक्स्ट जनरेशन टू जनरेशन चालू राहावी अशी आमची प्रामुख्याने आमची स्वतःची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही करू शकताल. तुम्ही अनुभव घेत असेल की विल प्लॅनिंगचे ऍक्शन चालू आहेत तुमच्या, त्याच्यामध्ये तुम्ही कसं मेन्शन केलं की ती ही ऍक्शन फायनान्शियल प्लॅनिंगद्वारे होऊ शकेल. आणि डेफिनेटली इट विल बी ग्रेट की आणि डेफिनेटली म्हणजे हेच एक फायनान्शियल प्लॅनिंगचं सगळ्यात महत्वाचं असं तुम्ही बोलला की बेसिक्स जर क्लिअर असतील तर तुम्ही समाजाचं भलं करू शकता, रिसर्च करू शकता, स्वतःच्या पॅशनवरती काम करू शकता. And that's a core of, and that is NS Wealth objective to empower the people financially, basics, become a rich and happy in their life. Thank you very much for your time giving and giving this opportunity to explain and your thought or experience sharing with NS Wealth. And thank you for associated with over 10 plus year and be a part of your journey of your becoming rich, happy and successful in your life. Thank you very much.